नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 साठी मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच आपण बघत आहोत। याआधी आपण 8 सराव प्रश्नसंच घेतलेले आहे आणि आजचा आपला सराव प्रश्नसंच क्रमांक 9 असणार आहे। आणि तांत्रिक घटकावर सुद्धा आपण काही सराव प्रश्नसंच घेतलेले आहे, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नवी मुंबई महानगरपालिका भरती बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या नावाने प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि मराठी व्याकरणाची सुद्धा प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 प्रश्नांचा सराव करणार आहोत आणि हे जे प्रश्न असणार आहे हे प्रश्न याआधी TCS ने परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न असणार आहे, म्हणून या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करणे खूप गरजेचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्नांचा सराव करणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, आणि पत्रे उडून गेले पूर्णविराम त्यानंतर आहे भयंकर वादळ सुटले, या वाक्याचा योग्य क्रम कोणता असणार आहे? तर आपल्याला या वाक्याचा योग्य क्रम लावायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे, एक आहे भयंकर पत्रे उडले आणि वादळ सुटले, 2 नंबरचा आहे भयंकर वादळ सुटले आणि पत्रे उडून गेले, तिसरा आहे पत्रे उडून गेले भयंकर वादळ सुटले, त्यानंतर आहे चौथं पत्रे उडले भयंकर वादळ आणि सुटले। तर या वाक्याचा बघा, आणि पत्रे उडून गेले आणि भयंकर वादळ सुटले, या वाक्याचा आपल्याला योग्य क्रम कोणता होईल? या दिलेल्या ऑप्शनपैकी बघा, भयंकर वादळ सुटले आणि पत्रे उडून गेले, अशा प्रकारे दिलेल्या वाक्याचा योग्य क्रम होईल। भयंकर वादळ सुटले आणि पत्रे उडून गेले, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, भयंकर वादळ सुटले आणि पत्रे उडून गेले। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, पुष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पुष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असणार आहे? ऑप्शन दिलेले आहे, 1 आहे लायक, 2 आहे कृश, 3 आहे अज्ञानी आणि 4 आहे पोरकट। तर बघा, पुष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल कृश, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 2 कृश, पुष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी आहे कृश। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, खालील वाक्य शुद्ध स्वरूपात लिहा। आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, ते शुद्ध करून लिहायचं आहे। बघा वाक्यात काय दिलेलं आहे, आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत, हे वाक्य आपल्याला शुद्ध करून लिहायचं आहे। ऑप्शन दिलेले आहे, आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत, 2 आहे आम्ही भारतीय नागरिक भारताचे प्रामाणिक आहोत, तिसरा आहे आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत आणि चौथा आहे आम्ही भारताचे प्रामाणिक नागरिक आहोत। तर बघा, दिलेल्या वाक्यापैकी आपल्याला या ठिकाणी योग्य म्हणजे शुद्ध स्वरूपात वाक्य लिहायचं आहे। तर बघा, आम्ही मध्ये या ठिकाणी विलांटी चुकीची आहे, भारतीयमध्ये भारतीची विलांटी चुकीची आहे, तर या ठिकाणी योग्य पर्याय कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 1 होईल। बघा, आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे, उपस्थित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। उपस्थित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? ऑप्शन दिलेले आहे, 1 आहे हजर, 2 आहे अनुपस्थित, 3 आहे शाश्वत आणि 4 आहे कायम। तर उपस्थित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुपस्थित, अनुपस्थित, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, उपस्थित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुपस्थित। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा। मधूचे चित्र काढले, मधूचे चित्र काढले या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। ऑप्शन दिलेले 1 आहे कर्तरी प्रयोग, 2 आहे भावे प्रयोग, 3 आहे कर्मकर्तरी, 4 आहे कर्मणी प्रयोग। तर मधूने चित्र काढले हे वाक्य जे आहे हे वाक्य कर्मणी प्रयोगाचे आहे, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्मणी प्रयोग, मधूने चित्र काढले हे वाक्य कर्मणी प्रयोगाचे आहे, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे, सुताराने पाळणा केला या वाक्यातील अधोरेखित शब्दास वाक्य पृथक्करणात काय म्हणतात? तर अधोरेखित शब्द या ठिकाणी पाळणा आहे, बरोबर लक्षात ठेवायचा, अधोरेखित शब्द कोणता आहे? पाळणा। तर बघा, सुताराने पाळणा केला या वाक्यातील अधोरेखित शब्दास वाक्य पृथक्करणास काय म्हणतात? ऑप्शन दिलेला आहे मूळ विधेय, 2 आहे उद्देश विस्तार, 3 आहे कर्म, 4 आहे मूळ उद्देश। तर बघा, पाळणा या अधोरेखित शब्दास वाक्य पृथक्करणात म्हणत असतात कर्म, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्म।
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 आहे हत्तीला वश करण्याचे हत्यार. हत्तीला वश करण्याचे हत्यार त्याला काय म्हणतात? ऑप्शन दिलेले आहे. 1 आहे भाला, 2 आहे अंकुश, 3 आहे तलवार, 4 आहे वज्र. तर हत्तीला वश करण्याचे हत्यार याला म्हणतात अंकुश. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 2 हत्तीला वश करण्याचे हत्यार अंकुश. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 कोकिळेने मधुर आवाजाने वसंत ऋतूचे स्वागत केले. या वाक्यातील विधेय खालीलपैकी कोणते ते सांगायचे आहे. तर या दिलेल्या वाक्यापैकी आपल्याला त्या वाक्यामधील विधेय ओळखायचं आहे. ऑप्शन दिलेला 1 आहे कोकिळेने, 2 आहे वसंत ऋतूचे, 3 आहे केले आणि 4 आहे मधुर. तर बघा कोकिळेने मधुर आवाजाने वसंत ऋतूचे स्वागत केले या वाक्यामधील विधेय आहे केले. काय आहे? तर केले. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 केले. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 दुर्लभ्य. दुर्लभ्य या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? कोणता शब्द समानार्थी नाही? ऑप्शन दिलेला 1 आहे अवास्तव, 2 अजेय, 3 अजित आणि 4 आहे अजिंक्य. तर बघा दुर्लभ्य या शब्दासाठी कोणता शब्द समानार्थी नाही? समानार्थी नसणारा शब्द ओळखायचा आहे. तर दुर्लभ्य या शब्दासाठी समानार्थी शब्द नसलेला शब्द आहे अवास्तव. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 अवास्तव. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे अमित या शब्दाचा अर्थ कोणता? अमित या शब्दाचा अर्थ कोणता आहे? ऑप्शन दिलेल्या 1 आहे आरोप, 2 अमर्याद, 3 भरभराट, 4 असत्य. तर अमित या शब्दाचा योग्य अर्थ आहे अमर्याद. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 2 अमर्याद. अमित या शब्दाचा अर्थ आहे अमर्याद. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 आहे श्रीकांत क्रिकेट रिकामी जागा. या वाक्यात खालील क्रियापद योग्य ठरेल. कोणतं क्रियापद या ठिकाणी येईल? बघा ऑप्शन दिलेल्या 1 आहे सावरतो, 2 पडतो, 3 खेळतो आणि 4 बळवतो. तर श्रीकांत क्रिकेट खेळतो या ठिकाणी काय होईल बरोबर वाक्य? श्रीकांत क्रिकेट खेळतो. म्हणून या वाक्यात कोणतं क्रियापद येईल? तर खेळतो हे क्रियापद योग्य ठरेल. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 श्रीकांत क्रिकेट खेळतो. प्रश्न क्रमांक 12 बघा आगंतुक. आगंतुक या शब्दाला योग्य शब्दसमूह ओळखायचा आहे. आगंतुक या शब्दाला योग्य शब्दसमूह ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे 1 आहे कटकटी, 2 सूचना न देता येणारा, 3 आहे उचापती, 4 आहे हाकलपट्टी करणारा. तर आगंतुक या शब्दाला योग्य शब्दसमूह आहे सूचना न देता येणारा. काय आहे? तर सूचना न देता येणारा. आगंतुक या शब्दाचा योग्य शब्दसमूह आहे सूचना न देता येणारा. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सूचना न देता येणारा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 आहे कांक्षा. कांक्षा या शब्दाचा अर्थ दिलेल्या पर्यायापैकी हा नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न नीट वाचायचा आहे. या ठिकाणी नसणारा शब्द म्हणजे अर्थ नसणारा शब्द ओळखायचा आहे. तर कांक्षा या शब्दाचा अर्थ दिलेल्या पर्यायापैकी कोणता नाही? ऑप्शन दिलेले आहे अजन्मा, 2 आहे अपेक्षा, 3 इच्छा, 4 मनीषा. तर बघा अजन्मा हा जो शब्द आहे हा शब्द कांक्षा या शब्दाचा अर्थ नाही. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 1 अजन्मा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 आहे या शब्दाचा समास ओळखा. प्रतिवर्षी. प्रतिवर्षी या शब्दाचा समास ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे द्विगु समास, 2 अव्ययीभाव समास, 3 आहे द्वंद्व समास, 4 आहे तत्पुरुष समास. तर बघा प्रतिवर्षी म्हणजेच प्रत्येक वर्षी. प्रत्येक हा शब्द काय असतो? तर अव्ययीभाव समासामध्ये येत असतो. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 2 अव्ययीभाव समास. प्रतिवर्षी हा शब्द कशाचा कोणता समास आहे? तर अव्ययीभाव समासाचा शब्द आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 आहे अक्कड या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगायचा आहे. ऑप्शन काय दिलेले आहे? ऑप्शन दिलेले आहे 1 आहे नखरा, 2 अदमास, 3 अदृश्य, 4 हावभाव. तर अक्कड या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता होईल? तर दिलेल्या ऑप्शनपैकी नखरा हा जो शब्द आहे हा शब्द अक्कड या शब्दासाठी समानार्थी शब्द होईल. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 1 अक्कड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नखरा. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नखरा. तर बघा प्रश्न क्रमांक 16 आहे वादविवादामध्ये पाहुण्या विद्वानांनी आधी आपली भूमिका मांडली. याऐवजी पुढील प्रमाणे शब्दयोजना करता येईल. कोणती शब्दयोजना करता येईल या ठिकाणी? तर बघा ऑप्शन दिलेल्या 1 आहे विद्वानांनी पूर्व मीमांसा केली, 2 विद्वानांनी पूर्व
पीठिका मांडली. 3 विद्वानांनी पूर्वपक्ष मांडला. 4 आहे विद्वानांनी पूर्वपाठ सांगितला. तर वादविवादामध्ये पाहुण्या विद्वानांनी आधी आपली भूमिका मांडली. यासाठी योग्य शब्दयोजना कोणती होईल? तर विद्वानांनी पूर्वपक्ष मांडला. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3रा बरोबर होईल. ऑप्शन 3 विद्वानांनी पूर्वपक्ष मांडला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17वा आहे पिपासा. पिपासा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे काय? प्रशंसनीय, 2 लाचार, 3 वृत्ती आणि 4 आहे तृप्ती. तर पिपासा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल तृप्ती. पिपासा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर तृप्ती. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तृप्ती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18वा आहे साहिलने कठोरपणे कुटुंबातून दूर राहण्याचा निर्णय घेतला. तर अधोरेखित शब्दासाठी योग्य अर्थपूर्ण शब्द कोणता? तर बघा या वाक्यामध्ये कठोरपणे हा शब्द काय आहे? तर अधोरेखित शब्द आहे. लक्षात ठेवायचा आहे कठोरपणे हा शब्द अधोरेखित शब्द आहे. तर बघा ऑप्शन काय दिलेले आहे? 1 आहे अचानकपणे, 2 आहे सन्मानाने, 3 आहे निर्दयपणे आणि 4 आहे प्रधानपणे. तर साहिलने कठोरपणे, कठोरपणे या शब्दासाठी योग्य अर्थपूर्ण शब्द कोणता होईल? तर निर्दयपणे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 निर्दयपणे. साहिलने कठोरपणे कुटुंबातून दूर राहण्याचा निर्णय घेतला या शब्दासाठी योग्य अर्थपूर्ण शब्द होईल निर्दयपणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 आहे खालील म्हणीचा अर्थ सांगा. काजव्याचा उजेड, काजव्याचा उजेड या म्हणीचा अर्थ काय होईल? ऑप्शन दिलेला आहे पडतो दाराशी, त्याच्या अंगाभोवती, 3 आहे काळोखाला नासवी आणि 4 आहे दिव्याला मारेल. तर काजव्याचा उजेड या म्हणीचा योग्य अर्थ होईल त्याच्या अंगाभोवती. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 त्याच्या अंगाभोवती. काजव्याचा उजेड या म्हणीचा योग्य अर्थ होईल त्याच्या अंगाभोवती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 आहे नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता? तर नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत या शब्दसमूहासाठी आपल्याला शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे काय? नंदी, 2 मांदी याळी, 3 आहे ईशगीत, 4 आहे नांदी. तर नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत या शब्दसमूहासाठी योग्य शब्द आहे नांदी. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 नांदी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 प्रश्नांचा सराव केलेला आहे. या 20 प्रश्नांपैकी तुम्ही किती प्रश्नांचे बरोबर उत्तर दिले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.